तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पातूर तालुक्यामध्ये सुरू असलेले नाफेडचे शासकीय धान्य खरेदी केंद्राची संख्या वाढवा तथा सोयाबीन खरेदी करताना नियम आणि अटी यामध्ये बदल करण्याबाबत शेतकरी राजा ग्रुप पातूर तालुक्याच्या वतीने पातूर मालेगाव महामार्ग तहसील कार्यालयासमोर भव्य रास्ता रोको आंदोलन 15 डिसेंबर 2025 ला करण्यात आले। पातूर तालुक्यामध्ये नाफेडचे शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू केलेले असून पातूर तालुक्यामध्ये फक्त एकच खरेदी केंद्र सुरू केलेले आहे। तसेच या खरेदी केंद्रावर आजपर्यंत एकूण नोंदणी 2300 ते 2400 शेतकऱ्यांची नोंद झालेली असून एका खरेदी केंद्रावर पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल मोजणी अशक्य असल्याचे दिसून येत आहे। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नाफेडचे शासकीय सोयाबीन धान्य खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची अत्यंत आवश्यकता असून पातूर तालुक्यामध्ये गेल्या वर्षी शासकीय नाफेड खरेदी केंद्राची संख्या ही 4 ते 5 केंद्र चालू होते, तरी शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी जून महिन्यापर्यंत चालले होते। असे असून सुद्धा त्यामध्ये काही शेतकरी सोयाबीन खरेदीपासून वंचित राहिले। यावर्षी सोयाबीन खरेदी करताना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे नियम व अटी न लावता शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। या आंदोलनामध्ये रवी सोनवणे, शिवसंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे, सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर, गोपाल पजई, भगवंत काडदाते, श्रावण सोनवणे, गणेश टाले, प्रल्हाद नीलखन, दिनकर लाडकर, शालिग्राम राऊत, महादेव अडकणे यांच्यासह तालुका परिसरातील हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीसाठी जयवंत पुरुषोत्तम, पातूर। आम्ही कृषी अधिकाऱ्यांना भेटलो, ते म्हणत आम्ही बघू, आम्ही शासनाकडे रिपोर्ट पाठवू। एक महसूल विभाग, एक जिल्हा परिषद विभाग, एक कृषी विभाग, तिन्ही विभागाकडून रिपोर्ट जातील, त्याच्यानंतर पीक विम्याचा लाभ केला जाईल। यामुळे आम्ही पूर्ण शेतकरी पुत्र वैतागलेले आहोत मॅडम। आमचं दुखणं तुम्ही समजून घ्या। या वर्षी सोयाबीनचे जे नाफेड सेंटर सुरू केलं, आता सोयाबीन आमचं निघलं कधी शेतातलं 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान निघलं। आपलं नाफेड सेंटर कधी सुरू झाले? आपले नाफेड सेंटर आता सुरू होत आहेत। आमच्या आलेगावच्या नाफेड सेंटरला साहेब नाही साहेब, तुम्ही थोडीशी मानसिकता ऐकून घ्या साहेब आमची। नाही आमचं दुखणं तर ऐकून घ्या तुमची साहेब। आमच्या शेतीच्या भरोशावर मग आम्ही बी शेतकऱ्याचेच मुलं ना, आम्ही काय कुठे काय पाकिस्तान मधले आतंकवादी नाही आहोत। तुम्ही आमच्या संघ अशी वागणी करू नका। आमचं दुखणं ऐकून घ्या। पहिले आमचं दुखणं ऐकून घ्या। आम्ही सर्व शेतकऱ्याचे मुलं आहोत। तुम्ही मागच्या वेळेस आमचं ऐकलं नाही, आम्ही शेतकरी पुत्र मॅडम, पातूर तालुक्यातलेच रहिवासी आहोत। सर्व शेतकऱ्याचे मुलं आपल्याला न्याय भेटला पाहिजे। मग आमच्या मागण्याबद्दल तुम्ही सांगा ना। पहिले मान्य करा तुम्ही। नाफेडचे केंद्र वाढवा। मॅडम स्वतः बोलल्या त्या एमडी मॅडम बोलू ना आपण। रस्ता मोकळा करा। तुम्हाला निवेदन दिलं, तुम्ही उडवाउडवीचे उत्तर देऊन राहिले। आम्हाला मागच्या वेळेस न्याय मिळाला नाही। सर्व शेतकऱ्याचे मुलं आहोत। पत्रकार साहेब, अरे पत्रकार साहेब थांबा। तुम्ही पण सांगा। आमच्या मागण्यांची उशी द्या आम्हाला।